नमस्कार. बालरत्न प्रकाशन प्रस्तुत कौल कवितेचा आजच्या या 9व्या भागामध्ये मी राहुल विटपाटक आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आपण सर्वांनी आमच्या 8व्या भागातील कवितेला अतिशय चांगला प्रतिसाद दिला, याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या आजच्या 9व्या भागातील ही कविता मी आपल्या समोर सादर करणार आहे. त्या कवितेचे शीर्षक आहे AI. ही कविता हृदयस्पर्शी आहे. ही कविता स्त्रीभ्रूण हत्येवर आहे. ही कविता एका लहान मुलाच्या अभ्रकाची व्यथा सांगणारी आहे. हे लहान मुलीचं अभ्रक आपल्या आईला काय सांगते हे या कवितेतून पहा. या कवितेचे शीर्षक आहे AI. ए आई मी तुला का ग आवडत नाही. माझ्या भ्रूणपणी माझ्या श्वासाचा कुणी घोट घेतला हे मला मुळीच ठाऊक नाही. ए आई मी तुला का ग आवडत नाही. मलाही तुझ्या पोटी जन्म घेऊ दे. मलाही हे स्वर्ण विश्व पाहू दे. मलाही तुझ्या अंगावर खेळू दे. मी हात जोडून सांगते आई, मी कधीच तुला त्रास देणार नाही. ए आई मी तुला का ग आवडत नाही. बाबांची कामे देखील करीन, तुझा स्वयंपाक देखील करीन, दादाचा अभ्यास देखील घेईन. मी खरं सांगते आई, मी कधीच तुझ्याशी खोटं बोलणार नाही. ए आई मी तुला का ग आवडत नाही. आजी आजोबांना देखील मदत करीन. वाटल्यास तुला हे सगळं स्टॅम्पवर लिहून देईन. वेळ पडल्यास पाणी पिऊन झोपेन. फक्त एकदा जन्म देना आई, नाहीतर मी कधीच तुझ्याशी बोलणार नाही. ए आई मी तुला का ग आवडत नाही. हे वाचून तुझ्या डोळ्यातून पाणी येईल का ग आई. हे वाचून तुझ्या डोळ्यातून पाणी येईल का ग आई. मला माहित आहे माझी आई एवढी कठोर नाही. मला माहित आहे माझी आई एवढी कठोर नाही. कौल कवितेचा आजच्या या 9व्या भागातील AI ही कविता आपल्याला कशी वाटली हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट देऊन कळवा. आणि आपले राहुल विटपाटक हे यूट्यूब चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि भेटूया नवीन कवितेसह पुढील गुरुवारी. धन्यवाद.